नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्थिर बुद्धी माणसाचे लक्षण आणि त्याचे मोठेपण. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 54. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवा स्थितितधि किं प्रभाषेत किमासित वज्रेत किम. अर्थात अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 55. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ओवी क्रमांक 56. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थितधि मुनिरुच्यते. अर्थात दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याची प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. ओवी क्रमांक 57. य सर्वत्रान्भी स्नेहस्त तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली. ओवी क्रमांक 58. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानिव सर्वशा इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. ओवी क्रमांक 59. विषया विनिर्वर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जं रसोप्यस्य परम द्वष्टा निवर्तते. अर्थात इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ओवी क्रमांक 60. यततो रूपी कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन. अर्थात हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ओवी क्रमांक 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे, कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्यांची बुद्धी स्थिर होते. ओवी क्रमांक 62. ध्यायतो विषयांस्पुंस संगस्तेषुपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽपि जायते. अर्थात
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. ओवी क्रमांक 63. ओवी क्रमांक 63. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अर्थात रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञान शक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ओवी क्रमांक 64. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयानिंद्रिये चरन्, आत्मवशेर्विधे यात्मा प्रसादं धिगच्छति. अर्थात परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. ओवी क्रमांक 65. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवित तिष्ठते. अर्थात अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ओवी क्रमांक 66. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांतिर्शांतस्य कुतः सुखम्. अर्थात मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मिक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? ओवी क्रमांक 67. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमि वांभसी. अर्थात कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. ओवी क्रमांक 68. तस्मात्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशा, इंद्रियाणींद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते. ओवी क्रमांक 69. या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी, यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने. अर्थात सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्मतत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते. ओवी क्रमांक 70. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यत्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे, स शान्तिमाप्नोति न कामकामी. अर्थात ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग
ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो, भोगांची इच्छा करणारा नव्हे. ओवी क्रमांक 71. विहाय कामान्य सर्वा पुमाश्चरति निस्पृहा निर्ममो निरंकार स शांतीं गच्छति. अर्थात जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो, त्यालाच शांती मिळते. ओवी क्रमांक 72. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यते स्थितास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमुच्यते. अर्थात हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. धन्यवाद.